शुभ सकाळ माझ्या मैत्रिणींनो, ओमसाई फार्मरमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा तर आपण जे उन्हाळ्यात कांदे स्टोअर करून ठेवले होते ती भरण्याची वेळ आलेली आहे. कारण की आता जून महिना सुरू झालेला आहे. जून महिना सुरू झाला की पाऊस येतो आणि आपल्याला जे उन्हाळ्यात आपले शेत रिकामे पडलेले होते ते शेताची मेहनत करून पुन्हा त्यात पेरण्या करायच्या असतात. तर आम्हा शेतकऱ्यांना काय आम्ही कुठं साठवणूक करून ठेवलेली नसती. आमची साठवणूक असते ती आमच्या अशी शेतात. इथं असे मस्त ओमसाई क्रिकेट खेळत होते. मी त्यांना ओरडत होते मला कांदे भरू लागायला चला, पण ते दंग झालेले होते खेळण्यात. त्यांनी जेवण पण नव्हतं केलेलं. मस्त चाललं होतं. माझी जावेची 2 मुलं येतात तिकडून मस्त खेळतात ते. जाऊ द्या, एन्जॉय करायची हेच वेळ आहे त्यांची. तशी पण आता सोमवारी शाळा उघडणार त्यामुळं करू द्या म्हणलं थोडंसं एन्जॉय त्यांना. मस्त क्रिकेट खेळतात रोज सकाळ संध्याकाळ जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. तर चला, तर मी काय बोलत होते, आपल्या शेतकऱ्याला स्टोअर कर पैसा काय त्यांनी कुठं साठवणूक केलेली नसती. त्यांची साठवणूक असते अशी घरीच शेतातच आम्ही साठवणूक केलेली असती. म्हणजेच असे कांदे वगैरे आम्ही भरून ठेवलेले असतात. म्हणजे आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही कांदे विकायला नेऊन आम्ही त्याचे पैसे उपलब्ध करून आम्ही आमच्या शेतात खर्च करू शकतो पानकाळ्यात. तर त्यामुळे आम्ही जूनपासून आमची कांदे विक्री सुरू करतो. जशी पाहिजे तशा आम्ही 10, 15, 20 अशा गोण्या भरतो आणि आमची गरजेनुसार आम्हाला पैसा उपलब्ध करत असतो. त्याचप्रकारे आता आमची चाललेली कांदे भरण्याची घाई. कारण की आता मुलांच्या शाळा पण उघडत आहेत. निकूचे पण पेपर निकाल लागला, तिला पण आपल्याला पैसे भरायचे आहेत, कुठं लॅपटॉप घ्यायचा आहे. आणि ओमसाईच्या पण आता शाळा उघडणार आहेत. त्यामुळं आपली चाललेली कांदे भरायची घाई. तर इथं आमचं कांदे भरायला सुरुवात करायची होती, पण ट्रॅक्टर आडवा असल्यामुळं आपल्याला तिकडून काय हवा लागत नव्हती. म्हटलं ट्रॅक्टर बाहेर काढा तुम्ही, मग आम्ही कांदे भरतो. कारण की इकडून जाळी आहे कांद्याची, इकडून जाळी आहे पूर्ण पॅक आहे. त्यामुळे आपल्याला काय हवा लागत नाही, गरम होत होतं मध्ये. त्यामुळे आपण तो मोठा ट्रॅक्टर काढायला लावला तिथून आणि मग आम्ही कांदे भरायला सुरुवात करणार होतो. तर रात्री आम्हाला पाऊस झाला आहे, वारं खूप होतं. त्यामुळं आपल्या कांद्याच्या जाळ्यांना पाऊस लागत होता. नेट लावलं आहे आपण तिकडून, पण ते नेट उडत होतं. खालच्या दोऱ्या लावल्या त्या तुटलेल्या होत्या. त्यामुळं अशी तळ टाकली होती आपण कांद्याच्या जाळींवरती, म्हणजे कांद्याची त्यांना पावसाची त्यांना शितोडे लागणार नाहीत. अशा प्रकारे केली आम्ही कांद्याची साठवणूक. अशा प्रकारे चाललेली आमची कांदे भरण्याची तयारी. चला तर मग ते ट्रॅक्टर साईडला काढून घेत होते. तोपर्यंत म्हटलं चला आपलं शर्ट घालावं आणि कांदे भरायला लागावं. कारण की ट्रॅक्टर तिथं आडवा होता, आपल्याला हवाच लागत नव्हती. एक तर वातावरण खूप गरम झालेलं होतं. एवढं गरम होत होतं की बस. त्यामुळं म्हटलं पहिलं ट्रॅक्टर बाहेर काढा, म्हणजे आम्हाला तिकडून तरी थोडीशी तरी हवा येईल, म्हणजे आम्हाला गरम होणार नाही आणि आम्ही व्यवस्थित कांदे भरू. त्यामुळे त्यांनी ट्रॅक्टर घेतला आणि शेडच्या साईडला लावून देत होते ते. दिला लावून त्यांनी ट्रॅक्टर नंतर. आणि इथं लागलो आहे आम्ही आता कांदे भरायला. तर कांदे भरत तुम्हाला तर माहितीच आहे, कांदे भरायला मला खूप कंटाळा येत असतो. चाललं होतं माझं मस्त कांदे भरायचं, पण 20-25 गोण्या तरी भरायच्या होत्या आज. निकू पण होती कांदे भरायला मला मदतीला. आज ते होते कांदे व्हायला. त्यांना काय आज काही शेतात काम नव्हतं, पाऊस झाला होता. त्यामुळं ओमसाईचे पप्पा पण घरीच होते. ते घमेले टाकत होते गोण्यामध्ये आणि मी आणि निकू कांदे निवडत होतो. अशा प्रकारे केले आम्ही कांदे भरलेत. आज आम्ही भरून मला वाटतं 20 गोण्या कांदा भरला. कारण की काही आपण बदला भरला आहे पलीकडचा, हा मुगजोड भरत होतो. चांगला कांदा आपण 13च गोण्या विकल्या पहिली खेप नेली त्या कांद्यात. सध्या म्हणलं एवढा बदला भरून टाकू. आणि तो ओमकार आला होता बचत गटाचा चेक घेऊन. कारण की आम्ही अध्यक्ष असल्यामुळं सहीसाठी आमच्याकडे यावं लागतं. तर निको माझी मस्करी घेत होती, अध्यक्ष आले अध्यक्षाकडे चेक घेऊन वगैरे. त्यामुळं दिली मी त्याला सही करून. आमच्या एका महिलेला बचत गटातून पैसे घ्यायचे होते. चला तर दिला मी चेक आता ओमकारकडं. आणि 4 वाजले होते. तुम्हाला तर माहीतच आहे आम्हाला कांदे भरता भरता चहा प्यावाच लागतो. मग निकू कांदे भरायला असल्यामुळं आम्ही साईला चहा करायला लावला. आमचा साई सर्व गुण संपन्न. तर मस्त चहा केला होता साईने आणि सगळ्यांना आणून पण दिला आहे. आणि आम्ही सगळ्यांनी चहा घेतला आहे मस्त आणि पुन्हा कांदे भरायला सुरुवात केली. चहा छान केला होता साईने आमच्या. मस्त मध्ये मध्ये करून करून शिकला चहा करायचं काम, पण ऐकतो. चला तर मग आम्ही घेतो चहा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा,